या पार्श्वभूमीवर आजचं मुख्यमंत्र्यांचं विधान किंवा स्टेटमेंट जे काही भाषण करतील ते निश्चितच महत्त्वपूर्ण राहील असं माझं स्वतःचं मत आहे. सरकारकडे काही पर्याय वाटतोय तुम्हाला? नाही, आता मला काही सांगणं कठीण आहे. काहीतरी विचार केलाच असेल त्यांनी, ज्या अर्थी त्यांनी एवढं आश्वासन दिलं त्या अर्थी त्यांनी काहीतरी विचार केलाच असेल. पण एक गोष्ट चांगली आहे की आज संभाजीराजेंनी सर्व पक्षीय खासदारांची दिल्लीमध्ये सायंकाळी बैठक बोलवल्याची माहिती आहे. माझं पहिल्यापासून ही भूमिका आहे की 50%ची मर्यादा जोपर्यंत शिथिल करण्यात येत नाही तोपर्यंत हा प्रश्न तसा सुटणं कठीण आहे. आणि त्यामुळे संभाजीराजेंनी, आम्ही तर याच्या अगोदरच्या अधिवेशनामध्ये काँग्रेस पक्षाने भूमिका स्पष्टच केली होती. एवढंच नव्हे तर सभागृहातसुद्धा खरगे साहेब, अधीर रंजन चौधरी, सुप्रिया सुळे, विनायक राऊत आणि संभाजीराजेंना बडा मुश्किलने बोलू दिलं भाजपच्या लोकांनी. तर त्यावेळेस ही भूमिका आम्ही घेतली होती की नुसतं अधिकार राज्याला देऊन फायद्याचं नाही आहे, तर 50%ची मर्यादा शिथिल करावी आणि त्यातूनच हा प्रश्न मार्गी लागू शकतो. नाहीतर कायदेशीर अडचणी भरपूर आहेत. त्यामुळे आज संभाजीराजेंच्या या पुढाकाराला त्यांचं मी व्यक्तिगतरित्या त्यांचं स्वागत करतो की चांगला निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि खासदारांना बोलतं केलं पाहिजे. अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनाच्या कालावधीमध्ये हा विषय जर त्यांनी लावून धरला आणि खरं म्हणजे केंद्र सरकार आणि भाजप याच्या बाबतीमध्ये अजूनही मौन बाळगून आहे. कायदेशीर जे अडचणी आहेत त्या दूर करण्यासंदर्भात त्यांची भूमिका अजूनही स्पष्ट नाही आहे. त्यामुळे त्यांनी ते स्पष्ट करावी की आमची काय, केंद्र सरकारची भूमिका काय आहे, भाजपची भूमिका याच्या बाबतीमध्ये काय आहे. त्यांनी स्पष्ट केल्यास मला वाटतं की लोकांमध्ये तेवढंच एक समाधान होईल. भुजबळांचं जे वक्तव्य असेल, तुम्ही बघितलं असेल की ज्या पद्धतीने भुजबळ वक्तव्य करतं की या नोंदी ज्या सापडल्या त्यांना सरसकट दिलं चुकीचं आहे. असं आहे की जिथे कुणबी नोंद आहे तर कुणबी म्हटल्यावर कुणबी ओबीसीमध्ये गणला जातो. त्यांच्याकडे त्याला म्हणजे ते त्याला विरोध करण्याचं तसं काही कारण, सबळ कारण मला तरी दिसत नाही. पण भुजबळ वारंवार विरोध शक्य आहे, ते चुकीचं आहे. मला वाटतं की त्यातून कारण नसताना दोन समाजामध्ये वाद अधिक निर्माण होतात. ते टाळलं पाहिजे आणि मंत्रिमंडळाच्या त्यांना जे काही सांगायचं असेल, पण मंत्रिमंडळाचं बैठक त्यामध्ये त्यांचे विचार मांडण्याचं योग्य फोरम आहे. पण 24 पर्यंत होईल असं मला वाटतंय का सरकार? मी नेहमीच आशावादी राहिलेला माणूस आहे आणि त्यामुळे ज्या अर्थी मुख्यमंत्र्यांसारख्या जबाबदारी व्यक्तीने सांगितलंय त्या अर्थी होईल असं अपेक्षा करूया. विधिमंडळाच्या समित्या ज्या आहेत त्याची नियुक्ती होताना दिसत नाही. आता अधिवेशनाची स्पीकरला मी परवाच म्हणालो की म्हटलं ज्यांच्या समित्यांची नावं आली ती आपण घोषित करून टाका, ज्यांचे आलं नसतील ते आल्यानंतर त्याची नावं ॲड करा. पण आता राहिले 6 महिने, आचारसंहितेमध्ये 2-3 महिने जाणार, तर या सगळ्या कालावधीमध्ये मग काम कसं होणार हा खरा प्रश्न आहे. सर, पक्ष निधीसाठी काँग्रेसने आजपासून डोनेट फॉर नेशन ही योजना सुरू केली आहे. घरोघर जाऊन निधी गोळा केला जाणार आहे. कसं बघताय? ठीक आहे ना, पक्षाची एक निधीचा विषय नाही, पक्षाची असलेली बांधिलकी हा त्यातला खरा विषय आहे. त्यामुळे जो पक्षाशी बांधल्या गेलेला आहे, पक्षाची वैचारिक भूमिकेशी जोडलेला आहे, त्या दृष्टीने एक पक्षाशी आपण एक काम, पक्षाचं काम म्हणून हे करतोय. त्याच्या पलीकडे पैसे किती दिले किंवा देतोय हा त्यातला विषय तसा महत्वाचा नाही आहे. कुठतरी तिजोरी खाली झालेली आहे म्हणून आज पक्षाला खर्च असतोच ना. कुठल्या राजकीय पक्षाला खर्च नाही. सत्ताधारी पक्षाला जास्त पैसे असतात, विरोधकांना कमी असतात. काँग्रेसची अनेक वर्षांपासून सत्ता होते ना, म्हणजे काय नाकारत नाही. काँग्रेसच्या सत्तेच्या कालावधीमध्ये काँग्रेसकडे निधी असायचा, लोक द्यायची. आता कदाचित तेवढा निधी मिळत नाही जो आधी मिळायचा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू